नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता खूप असा कडक उन्हाळा चालू झालेला आहे आणि कडक उन्हाळ्यामध्ये मुलांना आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मुलांनाच काय सगळ्यांना मोठ्यांना सुद्धा। तर घरच्या घरी एकदम कमी साहित्यात आपण आज आईस्क्रीम बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आईस्क्रीमला स्टार्ट करूया। तर इथं मी एक पॅन घेतला आहे किंवा एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 कप दूध टाकून घेतला आहे। म्हशीचं दूध आहे, तुम्ही इथं कुठलंही दूध घेऊ शकता। तर आता दुधाला छान असं इथं गरम करून घेणार आहे मी। जोपर्यंत दूध गरम होत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया आपण इथं। तर इथं मी एक बाउलमध्ये 1 टेबलस्पून मिल्क पावडर टाकून घेतली आहे आणि 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकली आहे व्हॅनिला फ्लेवरची। याच्यामध्ये आपल्याला गरम करून थंड केलेलं दूध आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर इथं मी पाव कप दूध टाकून घेतलं आहे याच्यामध्ये आणि छान असे लम्स फ्री याचं घोल तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये एकही गुठळी तयार होऊ द्यायची नाही। आता हा जो घोल आहे तो इथं मी कपामध्ये ट्रान्सफर करून साईडला ठेवून देणार आहे। आणि आता आपण दुधाला चेक करूया। तर दूध छान असं उकळलेलं आहे, एकदम मस्त अशी त्याला उकळी आलेली आहे। आता एकदा त्याच्यामध्ये चमच्यानं फिरवून घेतलं, नंतर त्याच्यामध्ये अर्धा कप साखर टाकून घेत आहे। साखर थोडीशी तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। साखर याच्यामध्ये इथं मेल्ट करून घ्यायची आहे। साखर मेल्ट झाली की गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला हा जो आपण मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरचा जो घोल तयार करून ठेवला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। ते मिश्रण एकदाच टाकून घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही। थोडंसं पातळ असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही याला। हे याच्यामध्ये टाकून चमच्यानं छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे। एक 6 ते 7 मिनिट लागतात याला शिजवण्यासाठी। एक 7 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असं याच्यामध्ये घट्टपणा आलेला आहे, पाहू शकता। आणि आणखी एक टेक्निक आहे याला ओळखण्याची की हे परफेक्ट असं मिश्रण तयार झालं आहे की नाही दुधाचं। तर असं चमच्यावरती एक लेयर आली पाहिजे आणि त्या लेयरवरती आपण एक असा कट मारून पाहायचा बोटानं, एक लाईन मारून पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे जे दूध आहे ते इकडे तिकडे होत आहे का हे चेक करायचं। जर नसेल होत तर म्हणायचं परफेक्ट असं आपलं हे दूध तयार झालं आहे। आणि असं दूध तयार झालं की गॅस बंद करून घ्यायचा आहे। बंद करून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे या दुधाला। आणि थंड झाल्यानंतरच मग आपण याच्यावरती बाकीची जी प्रक्रिया आहे याच्या पुढची ती करून घेणार आहोत। तर तुम्ही इथं पाहू शकता आता आपलं दूध पूर्णपणे थंड झालं आहे। आता थंड दूध झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला फ्रेश क्रीम टाकायची आहे। हे पहा असं इथं पाऊच भेटतो एक असा किराणा स्टोअरमध्ये, कुठेही इझिली हा बाहेर भेटून जातो। असा फ्रेश क्रीमचा एक इथं मी पॅक आणलेला आहे। तर त्याच्यामधून मी इथं अर्धा कप याच्यामधली ही फ्रेश क्रीम घेतली आहे। जर अशी फ्रेश क्रीम तुम्हाला नाही भेटली, तुमच्याकडे अवेलेबल नाही झाली, तर तुम्ही सरळ इथं दुधावरची सायसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता। एक 2-3 दिवस जमा करून ठेवायची, जास्त दिवसाची जुनी घेऊ नका, 2-3 दिवसापूर्वीचीच घेऊ शकता। ती याच्यामध्ये अर्धा कप टाकून घ्यायची, छान मिक्स करायचं। नंतर याच्यामध्ये थोडासा फूड कलर मी इथं ॲड करून घेतला आहे आणि याला मिक्सरमधून आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमधून फिरवताना याला कंटिन्युअसली 1 ते 1.5 मिनिट आपण याला फिरवून घेणार आहोत, कंटिन्युअसली फिरवायचं। जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही इथं याला बीट करू शकता, पण आता प्रत्येकाकडेच ते बीटर नसतं म्हणून आपण असं मिक्सरचा सुद्धा उपयोग करू शकतो। आता इथं एक मी भांडं घेतलं आहे, तुम्ही कुठलंही भांडं घ्या, मी इथं काचेचं भांडं घेतलं आहे। याच्यामध्ये हे सगळं दूध टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला जिथं आपण बर्फ जमा करायला ठेवतो तिथं आपल्याला याला 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। ती मधली क्लिप माझ्याकडून थोडीशी डिलीट झालेली आहे, त्यामुळे त्याबद्दल सॉरी, कारण ती मी क्लिप माझ्याकडून डिलीट झाली। तर फक्त फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं, बाकी काहीच केलेलं नाही। झाकण लावून 2 तासानं काढून घ्यायचं। याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे, वरच्या साईडने त्याचे जमा झालेलं आहे, पाहू शकता आईस्क्रीम अशी जमा व्हायला स्टार्ट झालेली आहे। ते एकदा मिक्स करून घ्यायची आणि मिक्सरमधून जसं आपण पहिल्यांदा फिरवलं होतं मिक्सरमधून त्या पद्धतीनेच 1-1.5 मिनिट त्याला कंटिन्युअसली असं फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा या जारमध्ये याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आता एकदा ट्रान्सफर केलं की याच्यावरती आपल्याला एक पेपर लावून घ्यायचा आहे। पेपर का लावायचा आहे, कारण याच्यावरती आईस जमा होऊ नये म्हणून आपण इथं लावून घेत आहोत। असा फॉईल पेपर जर नसेल तर तुम्ही सरळ एक प्लॅस्टिकचा पेपर जरी घेतला तरी चालला जातो, काही प्रॉब्लेम येत नाही। झाकण लावून याला जिथं सुरुवातीला आपण ठेवलं होतं तिथंच त्याला ठेवून द्यायचं आहे फ्रीजरमध्ये, म्हणजे जिथं आपण आईस जमा करायला ठेवतो, बर्फ जमा करायला, तिथं आपण ठेवून द्यायचं आहे। एक 10 ते 12 तासासाठी याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि नंतर एक 12 तासानंतर याला काढून घ्यायचं। आणि तुम्ही पाहू शकता मी याला 1-2 वेळेस मध्ये चेक केलेलं, त्यामुळे माझ्या बोटाचे त्याच्यावरती निशाण आलेले आहेत हे 2। तर आपली आता एकदम परफेक्ट अशी आईस्क्रीम जमा झालेली आहे, एकदम व्यवस्थित अशी तयार झाली आहे आईस्क्रीम, पाहू शकता।
आता आपण याच्यावरती थोडीशी टुटी फ्रुटी टाकून घेऊया। या स्कूपने मी इथं काढून घेणार आहे। आपल्याकडे जो आईस्क्रीमवाल्याकडे असतो तो स्कूप नाही आहे, तर मग म्हटलं आपल्या भाजीच्याच थोडं छोटी पळी जी असते त्यानेच तिथं काढून घ्यावं। याच्यावरती मी थोडीशी टुटी फ्रुटी टाकली। याच्याऐवजी तुम्ही इथं ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा काहीच नाही टाकलं तरी चाललं जातं, काही प्रॉब्लेम नाही। नॉर्मल अशी सिंपल जरी खाल्ली तरी काहीच चवीमध्ये फरक पडत नाही। हे फक्त छान दिसावं म्हणून इथं मी टुटी फ्रुटी टाकून घेतली आहे। आता सुरुवातीला मी इथं आईस्क्रीम काढून दाखवलेली आहे, त्यामुळे इथं बाकीची काही काढून दाखवत नाही। आता इथं मुलाला फक्त भरवताना दाखवत आहे। मुलगा खूप खुश झालेला, इतकी छान आईस्क्रीम बनलेली तर म्हटला वाव मम्मा किती छान बनवली आहेस आईस्क्रीम म्हणून। तो आणि मी थोडासा मोठा बाईट दिल्यामुळे त्याला दाताला थोडासा कणका बसलेला आहे, कारण त्याला दात त्याचे दुखतात आणि असं मी आईस्क्रीमचा एक मोठा घास बाईट दिल्यामुळे तो थोडासा म्हटला मम्मी जास्त थंड लागते मला। तर त्याने खूप मस्त असा एन्जॉय केला। तुम्हीही नक्की बनवून असा एन्जॉय करा, तुमच्या फॅमिली मेंबर्सला, मुलांना सगळ्यांना खाऊ घाला आणि नक्की ट्राय करा। आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून कळवा की तुमची रेसिपी कशी झाली। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय बाय।